एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त पूर्ण सिलेबस वाचून सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन होतं ते स्मार्ट स्टडी, रिपीटेड टॉपिक्स आणि हाय टॉपिक्स वर मास्टर केले. कारण प्रत्येक वेळ टॉपर ते टॉपिकला समान वेळ देत नाही. ते आधी ओळखतात की कोणते टॉपिक्स एक्झाम मध्ये वारंवार विचारले जातात आणि त्यावरती स्ट्रॉंग पकड बनवतात. हॅलो नर्सिंग ऍस्पिरंट, मी आहे रोहिणी यादव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नर्सिंग दिदी मराठी चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत DMR एक्झाम साठी फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, नर्सिंग दिदी मराठीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला नोट्स, MCQ, PYQ आणि एक्झाम ओरिएंटेड सर्व स्टडी मटेरियल इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लगेच जॉईन करा. मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या, फंडामेंटल ऑफ नर्सिंग हा सब्जेक्ट नर्सिंगचा बेस आहे. DMR, DHS, ANM, GNM, बेस नर्सिंग अशा एक्झाम्स मध्ये या सब्जेक्ट मधून डायरेक्ट आणि कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. फंडामेंटल ऑफ नर्सिंगचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला भाग म्हणजे थेअरी पार्ट आणि दुसरा पार्ट म्हणजे प्रोसिजर पार्ट. चला तर पाहूया थेअरी पार्ट मधील इम्पॉर्टंट टॉपिक्स. नर्सिंग प्रोसेस, ADPIE. यापूर्वी आपण आपल्या YouTube चॅनल वरती याबद्दलचे एक पूर्ण लेक्चर पाहिले आहे. त्यामध्ये असेसमेंट, नर्सिंग डायग्नोसिस, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यावरून अनेक क्वेश्चन विचारले जातात. नर्सिंग प्रिन्सिपल्स आणि नर्सिंग इथिक्स. यामध्ये नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी, पेशंट राईट्स, कॉन्फिडेन्शियलिटी, प्रोफेशनल बिहेवियर हे टॉपिक्स नक्की करा. 3. इन्फेक्शन कंट्रोल, हँड वॉशिंग टेक्निक, स्टरलायझेशन, डिसइन्फेक्शन, असेप्सिस, आयसोलेशन प्रिकॉशन हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप हाय वेटेज टॉपिक आहे. 4. व्हायटल साइन. यामध्ये टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर यांच्या नॉर्मल व्हॅल्यूज, अफेक्टिंग फॅक्टर्स आणि मेजरमेंट टेक्निक्स लक्षात ठेवा. 5. बेड मेकिंग. यामध्ये टाइप ऑफ बेड, पर्पज अँड प्रोसिजर यावर प्रोसिजर बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. आता पाहूया प्रोसिजर पार्ट मधील इम्पॉर्टंट टॉपिक्स. त्यामध्ये हँड वॉशिंग प्रोसिजर, इंजेक्शन टेक्निक्स, IV थेरपी आणि IV फ्लुइड बेसिक्स, कनेक्टरायझेशन, ऑक्सिजन ऍडमिनिस्ट्रेशन, सक्शनिंग, ड्रेसिंग प्रोसिजर हे टॉपिक्स फक्त वाचू नका. प्रोसिजर, स्टेप्स, पर्पज आणि प्रिकॉशन्स समजून घ्या. कारण एक्झाम मध्ये फक्त डेफिनेशन नाही तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन वर आधारित क्वेश्चन्स पण विचारले जातात. आता एक छोटी पण इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी फंडामेंटल ऑफ नर्सिंग साठी. पहिली स्टेप, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा. दुसरी स्टेप, रिपीटेड टॉपिकची शॉर्ट नोट तयार करा. तिसरी स्टेप, प्रोसिजरचे स्टेप्स रोज रिवाइज करा. आणि सर्वात महत्त्वाचं, एका टॉपिकला एकदाच वाचून सोडू नका. रिव्हिजन ही सिलेक्शनची की आहे. तुम्ही स्क्रीनवर दिसणारे टॉपिक्स स्क्रीनशॉट घ्या आणि सेव्ह करून ठेवा. हे टॉपिक्स तुमच्या DMR प्रिपरेशनमध्ये नक्की मदत करते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेडिकल सर्जिकलच्या DMR एक्झाम साठी इम्पॉर्टंट टॉपिक्स. म्हणून व्हिडिओ मिस होऊ देऊ नका. DHS एक्झाम साठी इम्पॉर्टंट टॉपिक्स व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून आजच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या इम्पॉर्टंट नर्सिंग टॉपिक सोबत. थँक्यू.